ती 8 फेब्रुवारी रोजी झालेली होती। तर त्याचा अंतिम निकाल जे विद्यार्थी मित्रांनो तो आलेला आहे। तर बघा याची मुलाखतीसाठी निवड यादी ज्या विद्यार्थी मित्रांनो ते लागलेली आहे। तर ते यादी डाउनलोड करण्याची जे काही ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे। तर या लिंकवर ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारच्या तुम्ही पेजवर याल। इथे आल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी यावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या 3 उपविभागाच्या अंतर्गत ज्या 3 याद्या आहेत त्या लागलेल्या आहेत। तुम्ही ज्या उपविभागाला फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ती लिस्ट डाउनलोड करू शकता आणि त्याच्यात तुमचा रोल नंबर जे आहेत ते चेक करू शकता आहे किंवा नाही म्हणून। आपण आता ती एक लिस्ट बघू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण हे बघा हे हिंगोली उपविभागाची जी आहे ती पात्र उमेदवाराची यादी आहेत। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची जे काही मुलाखत आहेत ती मुलाखत 11 तारखेला म्हणजेच 11 फेब्रुवारी म्हणजेच उद्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी विद्यार्थी मित्रांनो तुमची मुलाखत होणार आहेत। तर याबाबत जे काही संपूर्ण जे काही टाईम टेबल आहे विद्यार्थी मित्रांनो याच लिंकवर जे मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे ह्याच लिंकवर तुम्हाला तुमचा जो काही टाईम टेबल आहे विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीचा तो टाईम टेबल प्रसिद्ध होईल। तर आता तुम्हाला फक्त तुमचा निकाल बघायचा आहे आणि तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही इथे बघा इथे तुमची रोल नंबर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही तुमची लिस्ट डाउनलोड करून तुमचा रोल नंबर चेक करू शकता आहे किंवा नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो इथे 3 उपविभागाच्या 3 लिस्ट दिलेल्या आहेत। तुम्ही इथे तुमच्या उपविभागानुसार याच्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। सोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची जी मुलाखत होणार आहे त्यासाठी बघा ही जी कागदपत्रे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत। ज्यामध्ये बघा तुम्हाला पदवी प्रमाणपत्र पदवी असेल तर पदव्युत्तर प्रमाणपत्र MSCIT टायपिंग खेळाडू म्हणून कामगिरी असेल तर आणि कला किंवा सांस्कृतिक इतर कोणत्याही बाबतीचं विशेष उल्लेखनीय कामगिरी केली असेल त्याच्याबाबतचे कागदपत्र आणि तुम्हाला जे काही फॉर्म भरण्याच्या वेळी जे काही तुम्हाला आवश्यक जे कागदपत्र जोडायचे होते ते सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहेत। म्हणजेच तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमचं 10वीची मार्कशीट हे सर्व जे कागदपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घेऊन मुलाखतीला जायचे आहेत। तर याचा मुलाखतीचा जो टाईम टेबल आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच वेबसाईटवर येऊन जाईल आणि त्याची अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर दिली जाईल। तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि याची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन तुमची लिस्ट डाउनलोड करू शकता। धन्यवाद।